लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबत अवमानास्पद वक्तव्य करून व्यंगात्मक नकल केली। त्यांचे चित्रण राहुल गांधी यांनी केले। दोघांची कृतीचा अमरावती शहर भाजपातर्फे गुरुवारी इरविन चौकात निषेध करण्यात आला। भाजपाचे अमरावती शहर जिल्हाध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांच्या मार्गदर्शनात व महिला मोर्चा अध्यक्ष गंगा खारकर यांच्या नेतृत्वात तसेच युवा मोर्चा अध्यक्ष कौशिक अग्रवाल यांच्या पुढाकाराने भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबत अभद्र वक्तव्य करून त्यांच्या व्यंगत्वावर टीका केली। विशेष म्हणजे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे त्यांचे चित्रण करीत होते। याबद्दल अमरावती शहर जिल्हा भाजपातर्फे गुरुवारी तीव्र निषेध करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, अमरावती ब्रेकिंग। देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय जगदीप धनखड साहेब यांचा अपमान तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी करून संपूर्ण जाट समाज त्याचप्रमाणे शेतकरी आणि ओबीसी समाजाचा अपमान केला आहे। आणि हा मिमिक्री करत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे व्हिडिओ काढत होते आणि हा अपमान संपूर्ण देशाचा जाट समाजाचा, ओबीसी समाजाचा, किसान आणि शेतकऱ्यांचा अपमान केला असून ह्या काँग्रेसचा सवय आहे। देशाच्या जे संवैधानिक पद आहे त्याचा अपमान करण्याची सवय काँग्रेसला लागली आहे आणि याबद्दल आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध करत आहोत। किसान मोर्चा अमरावती शहर जिल्ह्यातर्फे मी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याणजी बॅनर्जी त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो आणि यानंतर असा अपमान सहन केला जाईल असा इशारा देतो। भारत के उपराष्ट्रपति व सांसद भवन के सभापति इनका तृणमूल कांग्रेस के सांसद कल्याण बनर्जी ने जिस प्रकार से मजाक उड़ाया है व अवमानना की है उसका हम तीव्र निषेध करते हैं। इंडिया आघाडीचा निषेध असो, निषेध असो, इंडिया आघाडीचा निषेध असो, निषेध असो। संजय खारकर, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष। लोकशाहीचे मंदिर संसद भवनमध्ये काल तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी आमचे सन्माननीय उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखड यांच्या जी नक्कल केली आणि ते नक्कल करत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची जे व्हिडिओ काढला याचा आम्ही तीव्र निषेध करते। आणि उपराष्ट्रपती संवैधानिक पद असताना इतके संवैधानिक पद असलेले उपराष्ट्रपती आमचे सन्माननीय राष्ट्रपती यांचा त्यांनी अशी नकल केली त्याबद्दल आम्ही तीव्र निषेध करते। भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो।